नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? जय भवानी, जय जिजाऊ आणि जय शिवराय. हा आहे आपला ढोलक शिका मराठीतून सिरीजचा भाग 10वा. ह्या भागामध्ये मी तुम्हाला काही बेस, बाया आणि चाटी यांचे मिळून बोल कसे तयार होतात, 2-3 बोल तुम्हाला शिकवणार आहे. खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ सोडून जाऊ नका. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन दाबा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही नवीन नवीन अजून असेच ट्युटोरियल बघू शकाल, लेसन बघू शकाल ढोलकचे. ओके. आता त्याच्या आधी, व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी, जर तुम्हाला कोणाला ऑनलाईन ढोलकचा क्लास जॉईन करायचा असेल तर तुम्ही मला माझ्या नंबरवर मेसेज करू शकता, व्हॉट्सअप मेसेज करू शकता. मी माझा नंबर इकडे किंवा इकडे स्क्रीनवर देईन. ओके. तर तुम्ही मला मेसेज करा किंवा मी आपल्या थंबनेल मध्ये पण माझे डिटेल्स सगळे टाकून देईन. ओके. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहोत, तर बाया आणि चाटी ह्यांचे बोल एकत्र कसे वाजवायचे. त्याच्या आधी मी तुम्हाला एक छोटस केरव्याचा पिकअप वाजवून दाखवतो. त्याच्यानंतर आपण सॉरी, माफ करा, त्याच्यानंतर आपण सुरुवात करूया. ओके. 1 2 3 4 ताकिट ताकिट ता. ओके. तर हा आपला पिकअप आहे, पण आपल्याला हा पिकअप बघायचा नाही. अजून खूप टाइम आहे या पिकअपला. तुम्हाला खूप काही शिकायचं आहे. तर आपण ढोलकीचे व्हिडिओज पण अपलोड करत आहे, ढोलकचे व्हिडिओज पण अपलोड करत आहे. ओके. तर आता बाया आणि चाटी एकत्रितपणे वाजणारे बोल म्हणजे कुठचे? धा, धिन, ता, तिरकीट असे 3 बोल आहेत. 3 ते 4 बोल आहेत, जास्त बोल नाही आहेत. भरपूर तसे बघायला गेले तर भरपूर बोल आहेत, पण हे बेसिक बोल आहेत. धा, धिन, ता, तिरकीट. ओके. हे 4 बेसिक बोल आहेत. बाया आणि चाटी हे मिळून वाजणारे. मी ते स्क्रीनवर पण लिहून देईन बोल. ओके. धा, धिन, ता, तीट आणि तिरकीट. तीट नाही वाजत, धा, धिन, ता आणि तिरकीट. तर आता हे बोल कसे वाजणार, तर हे मी धा, ता वगैरे सगळं आधीच्या व्हिडिओज मध्ये दाखवलेलं आहे. ओके. हे मी डीप मध्ये एक्सप्लेन नाही करणार. तर धा आणि ता. आता आपण बघूया धा कसा वाजतो. हा ध आणि न दोन्ही एकत्र मिळून धा वाजतो. परत एकदा बघा, हा ध. आता हा ध पण मी आधीच्या व्हिडिओ मध्ये दाखवलेला आहे. हा ध. ओके. आणि हा न. ओके. हे दोन्ही एकत्र मिळून धा वाजतो. ओके. ध आणि न एकत्र मिळून धा वाजतो. ओके. परत परत बघा, मी सारखं सारखं का समजावून सांगतोय, जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल, समजायला इझी जाईल आणि तुम्ही रियाज एकदम सोप्या पद्धतीने करू शकाल. ओके. तर हा ध आणि हा न दोन्ही एकत्र मिळून धा वाजणार. ओके. हा झाला आपला धा. आता दुसरा एक धा बघा. हा ध म्हणजे हा वाला, हा ध पण मी दाखवलेला आहे. ते सगळे व्हिडिओ मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये टाकेन, म्हणून मी तुम्हाला सांगतोय जुने व्हिडिओ जाऊन बघा, तरच तुम्हाला हे व्हिडिओ समजतील. ओके. तर हा ध आणि परत न हे मिळून हा स्मॉल धा, याला आपण छोटा धा म्हणूया. हा ओपन धा आणि हा क्लोज धा. तर काय करायचा, हा ध, ओके, आणि परत न असे दोन्ही मिळून छोटा धा म्हणजे स्मॉल धा असं आपण म्हणूया. ओके. ओपन धा आणि क्लोज धा. तर ओपन धा, हा ध, ओपन ध आणि न मिळून धा, आणि क्लोज धा, हा ध आणि हा न हे दोन्ही मिळून क्लोज धा. ओके. तर हे 2 बोल आता आपले झाले, ओपन ध आणि क्लोज धा. ओके. आता आपण बघूया धिन कसा वाजतो. आता धिन कसा वाजवायचा हे बघा. हा ओपन ध सेम ठेवायचा. चाटीमध्ये थोडासा वेगळा आहे. ही जी 3 बोटं आहेत, ही 3 बोटं इकडे बरोबर अशा प्रकारे मारायची. ओके. आता ही ढोलकची लँग्वेज आहे. जर तुम्ही तबल्याच्या लँग्वेज मध्ये वाजवायला गेलं तर मी नंतर ह्या बोल नंतर तबल्याच्या लँग्वेज मध्ये पण दाखवून तुम्हाला. ओके. तर धिन धिन हे बघा,
काय करायचं, ही 3 बोट, हे जो चाटीचा कॉर्नर आहे, हा जो चाटीचा कॉर्नर आहे, ह्या कॉर्नरला बरोबर अशा प्रकारे मारायची. ओके, समजलं? हा साऊंड आला पाहिजे. ओके, तर काय करायचं, हा ओपन ध आणि हे जे मी आता दाखवलं त्या प्रकारे हे दोन्ही मिळून दिन तीन तीन. तर हे बघा 10 दिन. ओके, परत एकदा बघा, हा ओपन ध आणि हे जे मी चाटीवर तुम्हाला हा जो प्रकार दाखवला 3 बोटांचा, तो दोन्ही मिळून दिन वाजतो. परत स्मॉल दिन मध्ये पण तसंच आहे, म्हणजे क्लोज दिन मध्ये दिन, हा ध सेम ध येणार आणि हे जे 3 बोटांचा मी तुम्हाला दिन दाखवला तो, हे दोन्ही मिळून दिन म्हणजे क्लोज दिन. ओके, एक दिन, एक दिन, ओपन दिन, क्लोज दिन, ओपन आणि क्लोज, ओपन आणि क्लोज. आता हे बघा, ओपन धा, क्लोज धा, ओपन धा, क्लोज धा, ओपन दिन, क्लोज दिन, ओपन दिन, क्लोज दिन. ओके, तर आता काय करायचं, हे बघा, हा दिन, हा दिन, धा दिन, म्हणजे ओपन धा आणि क्लोज दिन, धा दिन, धा दिन. ओके, काय नाही, फक्त दिनची चाटी मी एक तुम्हाला चाटी दाखवतो म्हणजे तुम्हाला समजेल. हे बघा, धा ओपन आणि क्लोज दिन, धा दिन, हे जे मी तुम्हाला 3 बोटांचं दाखवलेलं, हा एक रियाज आहे फक्त. धा दिन, धा दिन, 1 2 1 2, धा दिन, धा दिन, धा दिन, धा दिन, धा दिन, 1 2 1 1 2. ओके, तर आपण काय केलं, हा ओपन धा आणि क्लोज दिन, 1 2 1 2 1 2. ओके, चाटी समजली असेल तर आपण बेस एकदा बघून घेऊया, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन राहणार नाही. हा आपला बेस. तर ओपन धा, क्लोज दिन. ओके, परत एकदा बघूया, धा दिन, 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 धा दिन. ओके, तर हे कंटिन्युअसली तुम्हाला प्रॅक्टिस करत राहायचं एकदम स्लो टेम्पो मध्ये. जसं ओपन धा दिन, 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 ओपन धा, क्लोज दिन, ओपन धा, क्लोज दिन, ओपन धा, क्लोज दिन, ओपन धा, क्लोज दिन, ओपन. धा आणि दिन आपलं झालेलं आहे. आता बघूया ता. ता कसा वाजवायचा ढोलकवर. तर ता वाजवण्यासाठी हा क आणि हा परत ना, हे दोन्ही एकत्र. ओके, हा क आणि हे ना. काय केलं मी बघा, हा क, ओके, हा बघा, हा क, ओके, हा क आणि हा ना, दोन्ही एकत्र, हा झाला ता. क आणि ना दोन्ही एकत्र, तर हा झाला ता. परत एकदा बघा, क आणि ना हा दोन्ही एकत्र वाजवलं तर हा झाला आपला ता. क आणि ना हे दोन्ही एकत्र वाजवलं तर हा झाला आपला ता. ओके, तर 3 बोल आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितले. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन दाबा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.